विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळेला आपण पाहिलं होतं डेरिव्हेटिव्ह ऑफ द सम म्हणजे बेरजेचा डेरिव्हेटिव्ह आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ द डिफरन्स म्हणजे वजाबाकी असेल त्यावेळेला. बेरीज असेल तर त्यांच्या डेरिव्हेटिव्हची बेरीज होत होती आणि फंक्शनची जर वजाबाकी असेल तर त्यांच्या डेरिव्हेटिव्हची देखील काय होत होती, वजाबाकी होत होती. आता आपल्याला पुढची टर्म जी बघायची डेरिव्हेटिव्ह ऑफ द कॉन्स्टंट. एखादी संख्या जी असेल ती कॉन्स्टंट असेल म्हणजे नंबरमध्ये 2, 4, 5, 8 असं जर नंबर असतील, आपल्याला पूर्णांक संख्या दिलेली असेल ती कॉन्स्टंट असते आणि तिचा जर डेरिव्हेटिव्ह असेल तो काय असतो, कुठलीही कॉन्स्टंट संख्येचा डेरिव्हेटिव्ह हा 0 असतो. मग त्याच्यासाठी पहिला रोल दिलेला आहे. इफ वाय इज इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स असेल आणि इट इज इक्वल टू कॉन्स्टंट असेल, हे जे फंक्शन आहे कसं असेल, जर कॉन्स्टंट असेल म्हणजे कॉन्स्टंट म्हणजे काय, कॉन्स्टंट एखादा नंबर असेल 2, 5, 10, 15, 20, 25 अशी संख्या जर असेल तर कुठलीही संख्या असेल त्यांचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, अशा फंक्शन जर कॉन्स्टंट फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, dy बाय dx इज इक्वल टू 0. त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा असतो, 0 असतो. इथं सी हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट संख्येचा डेरिव्हेटिव्ह नेहमी 0 असतो. त्याच्यामध्ये दुसरा आता आहे कॉन्स्टंट जर त्याचा मल्टिप्लिकेशन फॅक्टर असेल, इफ द फंक्शन इज मल्टिप्लाइड, एखादं फंक्शन असेल, इफ दॅट फंक्शन इज मल्टिप्लाइड बाय द कॉन्स्टंट, द कॉन्स्टंट सी इज द कॉन्स्टंट, देन द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस मल्टिप्लाइड बाय द सेम कॉन्स्टंट, त्याचा डेरिव्हेटिव्ह सेम कॉन्स्टंटने आपण काढणार आणि तो आपल्याला कसा काढायचा आहे तर तो रूल पुन्हा दिलेला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस dy बाय dx, हा डेरिव्हेटिव्ह त्या संख्येला काय होईल, हा मल्टिप्लाइड होईल. द फंक्शन इज मल्टिप्लाइड बाय द कॉन्स्टंट टर्म, हे जे फंक्शन आहे या त्याच्या डेरिव्हेटिव्हने फक्त त्याला काय मल्टिप्लाय dy बाय dx काढताना मग हा कॉन्स्टंट बाहेर काढला. डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, याचा जो डेरिव्हेटिव्ह आम्ही घेणार तो सी फंक्शन ऑफ एक्सला काय होईल, एफ डॅश आलं समजा, तो त्याला मल्टिप्लाइड बाय राहील, संख्येला तो मल्टिप्लाइड करेल. आणि डिवायडेड असेल तर डिवायडेड बाय राहील. इथं कॉन्स्टंट डिवायडेड बाय आहे. इफ द फंक्शन इज डिवायडेड बाय द कॉन्स्टंट टर्म देन द डेरिव्हेटिव्ह इज ऑल्सो डिवायडेड बाय द कॉन्स्टंट टर्म. त्याच्या डेरिव्हेटिव्हला देखील कॉन्स्टंट टर्मने काय करायचं, डिवाइड करायचं. मग dy बाय dx इज इक्वल टू टर्म 1 बाय सी हे डिवाइड केलेलं आहे डेरिव्हेटिव्ह फंक्शन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू dx, आणि आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह जो मिळेल त्या फंक्शनला त्या सीने काय करायचं, डिवाइड करायचं. मल्टिप्लाइड बाय असेल तर मल्टिप्लाइड, डिवायडेड बाय असेल तर डिवायडेड. पुढचं फंक्शन त्याच्यामध्ये दिलेलं ॲडेड कॉन्स्टंट असेल, तो ॲडेड कॉन्स्टंट ड्रॉप्स आउट ऑन द डिफरन्शिएशन. ॲडेड कॉन्स्टंट असेल तर त्याला आपण काढून टाकतो, म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो 0 येतो, त्यामुळे त्याला आपण काढून टाकतो. वाय इज इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स प्लस सी. इथं कसा आहे, हा त्याला कॉन्स्टंट ॲडेड कॉन्स्टंट आहे, हा ॲड केला आहे. ॲडेड कॉन्स्टंट असेल त्याची व्हॅल्यू, ॲडेड असेल सबस्ट्रॅक्टेड असेल त्याची व्हॅल्यू असते 0. सो इथं व्हॅल्यू आपल्याला dy बाय dx जे आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन एक्स विथ रिस्पेक्ट टू dx आला तर फक्त काय येईल, याचा डेरिव्हेटिव्ह येतो, हा कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय येतो, 0 येतो. मग आपल्याला इथं संख्या दिलेली आहे, प्रॉब्लेम दिलेला आहे या डिपेंडिंग अपॉन द रूल्स, अवर रूल्सवर. वाय इज इक्वल टू एक्स, वाय इज इक्वल टू 5, फाइंड dy बाय dx. वाय काय आहे, इट इज अ कॉन्स्टंट. वाय काय असतो, हा कॉन्स्टंट टर्म आहे. याचा डेरिव्हेटिव्ह घेताना कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे आपल्याला, विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर तो 0 असतो डायरेक्ट पहिला रूल. हे बघा इथे कॉन्स्टंटचा, तर इथं हा लिहिला dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस 5 विथ रिस्पेक्ट टू dx इज इक्वल टू 0. त्याची किंमत काय झाली, मग 0 झाली. अशा संख्येचा डेरिव्हेटिव्ह नेहमी 0 असतो जर कॉन्स्टंट असेल तर. पुढे प्रॉब्लेम दिलेला आहे u इज इक्वल टू 5x रेस टू 4, 5x रेस टू 4. आता इथं 5 काय आहे, हा 5 इज द कॉन्स्टंट. आता मी लिहितो आपण u इज इक्वल टू x रेस टू 4. आपल्याला दिलेलं आहे y इज इक्वल टू u रेस टू 5 u रेस टू नवीन लिहितो, नवीन फाईल घेऊ आपण. u इज इक्वल टू 5x रेस टू 4. ओके, y ऐवजी u आहे. u इज इक्वल टू 5x रेस टू 4. आणि आपल्याला विचारलं फाइंड dy बाय dx. इथे फाइंड u दिलेला आहे म्हणून इथे विचारलं आहे du बाय dx. वन अँड द सेम, ते सिम्बॉल आपण काही वापरू शकतो. आपल्याला काय काढायचं, मग du बाय dx सेम आहे, du बाय dx.
du/dx. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा तर हा कॉन्स्टंट जो आहे तो बाहेर निघतो आणि मग त्या संख्येचा डेरिव्हेटिव्ह. मग डेरिव्हेटिव्हला 5 कॉन्स्टंट असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस x⁴ विथ रिस्पेक्ट टू dx. अशा प्रकारे हा कॉन्स्टंट मल्टिप्लाइड आहे म्हणून या डेरिव्हेटिव्हला तो मल्टिप्लाइड होईल. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढणार, हा 5 जसाच तसा लिहिणार, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढताना 4 हा एक्सपोनंट आहे त्यामुळे तो काय मल्टिप्लिकेशन फॅक्टर होईल. म्हणजे इकडे मी लिहून घेतो मल्टिप्लाइड बाय 4. आता हा 4 बाहेर आला, x⁴ झाला हा त्याचा डेरिव्हेटिव्ह. मग ही संख्या काय येईल आपल्याला 5 × 4 x⁴ मायनस काय झालं 4 - 1 3. सो इट इज इक्वल टू 5 × 20 20x³ हा त्याचा झाला डेरिव्हेटिव्ह. म्हणजे हा जो कॉन्स्टंट होता तो काय झाला याच्या डेरिव्हेटिव्हला मल्टिप्लाय केला, आपण त्याला त्याच्याने मल्टिप्लाय केला. अशा प्रकारे हा पहिला रूल आपल्याला जो आहे अशा प्रकारे फाइंड आउट करतो. त्याच्यामध्ये मग आता इथं बघा डेरिव्हेटिव्ह कसा आहे, इट इज अ डिव्हायडेड बाय आहे. फंक्शन कसं आहे इथे डिव्हायडेड बाय आहे. हे डिव्हायडेड बाय असेल तर काय होईल, तो फंक्शन त्याला डिवाइड होईल. म्हणजे y = x⁻⁷/3. मी पुन्हा लिहितो वाटल्यास y = x⁻⁷/3. फाइंड dy/dx. आपल्याला काय काढायचं आहे, dy/dx काढायचं आहे. मग dy/dx काढताना काय होईल, dy/dx इज इक्वल टू, आता काय होईल आपल्याला, हा 1/3 आहे इथे दिलेला, तो कॉन्स्टंट आहे. इथं आपण डिवायडेड बाय 3 म्हणजेच काय 3 टर्म इज द कॉन्स्टंट. 1/3 आहे ॲक्च्युली. आपण त्याला 1/3ला बाजूला काढलं तर काय होईल 1/3 डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस x⁻⁷ विथ रिस्पेक्ट टू dx. मग आपल्याला आता यांचा डेरिव्हेटिव्ह काढताना काय होईल, मग 1/3 हा 7चा डेरिव्हेटिव्ह काढताना इंटू होईल, मग 7 x⁻⁷ - 1. सो इट इज इक्वल टू 1/3 आता जसंच तसा इंटू 7 x⁻⁷ 7 - 1 हा झाला x⁻⁶. सो अशा प्रकारे आपल्याला कुठल्याही संख्येचा गुणाकार, म्हणजे गुणाकार काय होईल 7/3 x⁻⁶, किंवा मग तुम्ही याला वेगळ्या प्रकारे लिहू शकतात 7 x⁻⁶/3. अशा प्रकारे त्याचे तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढू शकता 7/3 x⁻⁶. आता इथं 2 संख्या दिलेल्या आहेत. इथं कॉन्स्टंट जो आहे हा ॲडेड कॉन्स्टंट आहे. ॲडेड कॉन्स्टंट जर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय तो 0, म्हणजे तो आपण काढून टाकतो, त्याचा 0 येतो. ॲडेड कॉन्स्टंट y = x⁵ + 8. y = x⁵ + 8. फाइंड dy/dx. आपल्याला काय करायचं dy/dx काढायचं. मग dy/dx काढू. आता dy/dx दोघं फंक्शनची बेरीज आहे म्हणून त्यांच्या डेरिव्हेटिव्हची पण बेरीज होणार आहे. बघू आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस x⁵ with respect to dx plus this derivative of 8 with respect to dx. आता आपण डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 5x⁵ - 1. आणि ज्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, हा 8 आहे, हा कॉन्स्टंट आहे, त्यामुळे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो नेहमी 0. इट बिकम्स 0. हे काय होईल मग 0, म्हणजेच तो आपण काढून टाकतो. म्हणजे ॲक्च्युली ही संख्या आपण काय करतो काढून टाकतो, त्याला 0 आपण कन्सिडर करतो. त्याचं डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. मग याचं सोल्युशन जर आपण केलं तर इट इज इक्वल टू 5x⁴ त्याचं झालं ॲन्सर
5 - 1 4. अशा प्रकारे ॲडेड सबस्ट्रॅक्टेड कॉन्स्टंट असेल तर आपण त्याला सॉल्व करतो. त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करायचा. इथं पण दिलेलं आहे, वेगळ्या प्रकारे तुम्ही ते करू शकता. इथं कॉन्स्टंट दिलेला आहे सी, त्याचा डेरिव्हेटिव्ह हा 0 लिहिलेला आहे, बाकी सेम आहे. आता बघू डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट. दोन संख्यांचा गुणाकार असेल त्यावेळेला डेरिव्हेटिव्ह काय असेल, रूल काय असेल. जर y इज इक्वल टू यू इंटू व्ही आहे आणि यू आणि व्हीचं काय मल्टिप्लिकेशन आहे, देर इज अ गुणाकार त्याला आपण म्हणतो. असं जर असेल तर काय होतं, y इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ टू फंक्शन्स, दोन फंक्शन्स आहेत. देन डेरिव्हेटिव्ह कसं असेल, डेरिव्हेटिव्ह काय असेल, इट इज इक्वल टू द सम ऑफ द फर्स्ट फंक्शन टाइम्स डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन अँड देन सेकंड फंक्शन टाइम्स डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा असेल, मग डेरिव्हेटिव्ह dy/dx असेल तर फर्स्ट फंक्शन सम ऑफ फर्स्ट फंक्शन टाइम्स, तेवढ्या वेळेला u पहिली संख्या गुणिले दुसऱ्या संख्येचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरी संख्या गुणिले पहिल्या संख्येचा डेरिव्हेटिव्ह, हा त्याचा फॉर्म आहे. पहिली संख्या आपण वाटल्यास आपण लिहू शकतो. इथं आपण रूल लिहू वाटल्यास तो समजताना थोडंसं बरं जाईल आपल्याला. y इज इक्वल टू, जर u इंटू व्ही असेल तर त्यावेळेला त्याचा डेरिव्हेटिव्ह लिहिताना dy/dx जो असतो इट इज इक्वल टू काय आहे, पहिली संख्या म्हणजे u मल्टिप्लाइड बाय दुसऱ्या संख्येचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे व्हीचा dv/dx प्लस आता प्लस चिन्ह येते तर दुसरी संख्या म्हणजे v इंटू पहिल्या संख्येचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे u du/dx. अशा प्रकारे आपण त्यांचा ह्या रूलच्या सहाय्याने डेरिव्हेटिव्ह आपण कॅल्क्युलेट करतो. हा रूल वापरतो आणि त्या रूलच्या सहाय्याने मग आपल्याला वेगवेगळे फंक्शन जे आहेत त्यांचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढता येतात. इथे ते दिलेला आहे प्रॉब्लेम डिपेंडिंग अपॉन दॅट y इज इक्वल टू x² इंटू x³ + 1 फाइंड dy/dx. मी इकडे प्रॉब्लेम लिहितो म्हणजे सॉल्व करून ते आपल्याला सोपं जातं. प्रॉब्लेम काय, y इज इक्वल टू x² x³ + 1 x² इंटू x³ + 1 हा प्रॉब्लेम दिलेला आहे. आपल्याला dy/dx फाइंड आउट करायला लावलेलं आहे. हे दोन संख्या काय आहेत, दोन व्हेरिएबल्स आहेत, यांच्या दोघांचं काय इथे चिन्ह नाही म्हणजे गुणाकार आहे, मल्टिप्लाय. मग आपण हा वरचा रूल आपण वापरणार. म्हणजेच काय, dy/dx लिहिताना dy/dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फर्स्ट नंबर पहिली संख्या म्हणजे इथे u होता, इथे काय x² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड नंबर, हा सेकंड नंबर आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस x³ + 1 विथ रिस्पेक्ट टू dx. हां, आता पुढचं मग प्लस, आता हे प्लस होईल प्लस. आता काय होईल, सेकंड नंबर म्हणजे u, इथे जसं इथं v होता म्हणजे इथं काय x³ + 1 आहे म्हणजेच काय x³ + 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फर्स्ट नंबर म्हणजे पहिल्या संख्येचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच dx² विथ रिस्पेक्ट टू dx. अशा प्रकारे त्याचं आपण आता बायफर्गेशन झालं, रूल अप्लाय केला गेला. आता फक्त डेरिव्हेटिव्ह काढणे एवढंच काम आपलं शिल्लक आहे. सो आता काय होईल, मग x² हा कॉन्स्टंट जसंच तसं त्याला x². आता याच्यामध्ये दोन नंबर आहेत, x³ हा एक जो आहे तो कॉन्स्टंट आहे, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0 म्हणजे हा 0 होईल. म्हणजे फक्त आपल्याला डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढायचा, या संख्येचा. काय होईल ते मग इंटू काय आहे, हा 3 - 1 हा इथे 3 - 1 प्लस एक आहे x³ + 1 x³ + 1
आणि डेरिव्हेटिव्ह काढणार आपण याचा काय काढणार ट्वाईस एक्स रेस टू 2 मायनस 1 हा त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण काढला या संख्येचा डेरिव्हेटिव्ह. मग आपण हे लिहिताना काय होईल इथं मल्टिप्लाइड बाय आहे म्हणून मी एक्स स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 3x 3 मायनस 1 काय होईल आता 3 मायनस 1 2 म्हणजे 3x स्क्वेअर प्लस हे एक्स क्यूब आहे हे मी संख्या इथे लिहितो इंटू एक्स क्यूब प्लस 1 इंटू 2x स्क्वेअर हा सॉरी हा स्क्वेअर नाही 2 मायनस 1 हा 1 येईल म्हणजे इथं काही संख्या लिहायची कारण नाही 2x हे झालं. मग आपल्याला संख्या मिळाल्या अशा प्रकारे एक्स स्क्वेअर इंटू 3x स्क्वेअर म्हणजे हा 4x स्क्वेअर झाला. काय झाला हा एक्स स्क्वेअर ॲडिशन त्याच्यामध्ये तसं केलं तरी चालेल नाही केलं तरी चालेल बघा सेम संख्या आहे 3x स्क्वेअर 3x रेस टू 4 ट्वाईस एक्स रेस टू 4 आता हे एक्स स्क्वेअर आहे हे झालं इथं 3x रेस टू 4 दोघांचा गुणाकार आहे म्हणून त्यांच्या घातांकाची काय होते हा सो मल्टिप्लाइड बाय बेरीज नाही आहे सॉरी म्हणून दोघांच्या घातांकांची काय होईल बेरीज होईल म्हणून हा झाला 3x रेस टू 4 दोन संख्यांचा गुणाकार असेल तर त्यांच्या घातांकांची काय होते बेरीज आहे दोघांचा गुणाकार आहे त्यांच्या आणि व्हेरिएबल सारखे असल्यामुळे त्यांच्या घातांकांची काय होईल बेरीज 2 अधिक 2 4 3x रेस टू 4 प्लस आता हे बाकीचं संख्या आपण इथं एक्सचा आपण लिहिलेला नव्हता यांचा दोघांचा गुणाकार करायचा काय होईल 2x म्हणजे 2x रेस टू बे 2x इज इक्वल टू काय होईल हे फक्त गुणाकार केलेला आहे यांचा इथे 2x सॉरी इथं काहीतरी त्यांनी चुकीचा गुणाकार केलेला आहे इथं केलेलं जे आहे ते 2x रेस टू 4 बरोबर आहे दोघांचा गुणाकार करताना आपण इथं आता सेपरेट करूया. आता यांचा गुणाकार करायचा आपल्याला ह्या संख्यांचा दोघांचा गुणाकार मी सेपरेट करतो म्हणजे आपल्याला नीट कळेल 2x संख्या आहे आपल्याला ही 2x आणि गुणाकार कोणाचा आहे एक्स क्यूब प्लस 1. आता हे दोन संख्यांचा पहिल्या पदाचा गुणाकार होईल मग 2x x तर दोघांचा गुणाकार असेल तर त्यांच्या घातांकांची काय होते बेरीज म्हणजे हा 2x याचा घातांक 1 असतो नसला तर 2 आणि 3 यांची बेरीज म्हणजे x रेस टू 4 ट्वाईस रेस झालं. मग पहिल्या पदाची आणि दुसऱ्या पदाचा गुणाकार प्लस ट्वाईस एक्स इंटू 1 त्या संख्येला त्या संख्येने गुणले तर गुणाकार तो जाईल म्हणून तो झाला 2x. मग आपण इथे लिहिलं 2x रेस टू 4 प्लस ट्वाईस एक्स अशा प्रकारे त्याला अजून सिम्प्लिफाय करता येतं तुम्हाला जर करायचं असेल तर अशा प्रकारे संख्या आपल्याला मिळाल्या. मग आपण हे सिम्प्लिफाय करून घेतली 2 आणि हे दोघं 3 2 5 5x रेस टू 4 प्लस 2x हे त्याचं सिम्प्लिफिकेशन झालं कारण ते दोघांची व्हेरिएबल सारखी बेरीज केली तर 5x रेस टू 4 अशा प्रकारे आपल्याला या संख्यांचं आपण 5x रेस टू 4 2x हा त्याचं कुठलीही संख्या तुम्ही घ्या तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. इथं 2 संख्या आहेत व्हेरिएबल त्यामुळे मल्टिप्लिकेशनचा रूल लावून हे कॅल्क्युलेशन गो थ्रू इट. आता भागाकार असेल 2 व्हेरिएबलचा जर भागाकार असेल इथे आपल्याला फंक्शनचा तर त्यावेळेला त्यांच्यासाठी रूल आहे तो रूल दिलेला आहे पुन्हा सेम रूल आहे फक्त थोडंसं याच्यामध्ये बदल आहे. याच्यामध्ये काय आहे इथं y इज इक्वल टू यू बाय व्ही असेल त्यावेळेला काय दोघांचा डिव्हिजन आहे कोशंट आहे ते एकमेकांचे डेरिव्हेटिव्ह ऑफ कोशंट याला पण म्हणू तर आपल्याला कोशंटच्या वेळेला काय होईल dy बाय dx करताना आता डिनॉमिनेटर आधी लिहिणार आपण डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर डिवायडेड बाय न्यूमरेटर स्क्वेअर डिवायडेड बाय न्यूमरेटर स्क्वेअर व्ही स्क्वेअर न्यूमरेटर व्ही आहे. अशा प्रकारे त्याच्यामध्ये आपलं डेरिव्हेटिव्ह आपण कॅल्क्युलेट करतो फक्त काय वजाबाकी आहे म्हणजे मी पुन्हा इथं सेपरेट लिहून तुम्हाला तो रूल समजेल अशा पद्धतीने आपण लिहूया म्हणजे आपल्याला रूल लक्षात येईल. काय असेल y इज इक्वल टू
वाय इज इक्वल टू यू अपॉन व्ही असं असेल. आता भागाकार आहे तर त्यांचा डेरिव्हेटिव्ह लिहिताना dy बाय dx करताना काय असतं, dy बाय dx करताना त्याचं काय होतं, न्यूमरेटर आधी लिहिणार, न्यूमरेटर मल्टिप्लाइड बाय, न्यूमरेटर व्ही होता तो लिहिला, मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर. मग न्यूमरेटर आहे यू, डी यू बाय dx. इथं मायनस चिन्ह येतं, आधीच्या आईला प्लस येत होतं, इथं डिव्हिजन आहे म्हणून मायनस. न्यूमरेटर म्हणजे यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे व्ही, डी व्ही बाय dx. अशा प्रकारे हे झालं. व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस यू बाय dx, नंतर मायनस यू हा यू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस डी व्ही बाय dx, या संख्येला डिव्हायडेड बाय व्ही स्क्वेअर, डिनॉमिनेटरचा स्क्वेअर करायचा. अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सॉल्व करता येऊ शकतो. सेम संख्या दिलेली आहे बघा इथे, y इज इक्वल टू एक्स रेज टू 6 4x स्क्वेअर फाइंड dy बाय dx. हे इथं काय, एक्स रेज टू 6 म्हणजे u आणि 4x स्क्वेअर म्हणजेच v. हे त्या फॉर्ममध्ये आपल्याला समजण्यासाठी ते सॉल्व केलं तर आपल्याला अशा प्रकारे त्याचा आपण बघू. हे y इज इक्वल टू एक्स रेज टू 6 डिवायडेड बाय 4x स्क्वेअर. प्रॉब्लेम काय आहे, y इज इक्वल टू एक्स रेज टू एक्स रेज टू 6 डिवायडेड बाय 4x स्क्वेअर. हा प्रॉब्लेम दिलेला आहे, डिवायडेड बाय 4x स्क्वेअर. म्हणजे याच्यामध्ये काय, वरची संख्या जी आहे यू आहे आणि खालची संख्या काय, असं आपण समजून घेण्यासाठी लिहितोय मी. ही यू व्ही फॉर्ममध्ये आहे, हा जो आहे यू आहे आणि हा आहे व्ही फॉर्ममध्ये आहे. तर मग डी यू बाय डी एक्स आपण या फॉर्म्युल्याने कसं करणार, डी वाय बाय डी एक्स, डी वाय मी ते वरती लिहितो, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय होईल आता, इट इज इक्वल टू वरची संख्या, आता डिनॉमिनेटर आधी लिहिणार. मग डिनॉमिनेटर म्हणजे 4x स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर आहे एक्स रेज टू 6 with respect to dx मायनस काय होईल आता, न्यूमरेटर काय, एक्स रेज टू 6 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर काय, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x स्क्वेअर with respect to dx divided by derivative of this 4x square जो आहे त्याचा काय होईल, वर्ग ब्रॅकेट स्क्वेअर. अशा प्रकारे आपण याचा डेरिव्हेटिव्ह डिराईव्ह करतो. मग हे लिहिताना काय होईल, आता इथे हे सोल्युशन करताना ही संख्या जशी तशी राहील 4x स्क्वेअर, इट बिकम्स 4x स्क्वेअर. आता याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करताना इंटू मी ब्रॅकेटमध्ये लिहितो, 6 हा बाहेर निघेल कारण तो काय एक्सपोनंट आहे, 6x रेज टू 6 मायनस 1 काय होईल, एक स्टेप वाढवून लिहितो वाटलं 6 मायनस 1 नेहमीप्रमाणे आहे. मग बाकीचं मायनस, आता पुढचा एक्स रेज टू 6 इंटू डेरिव्हेटिव्ह, आता हा कॉन्स्टंट आहे 4 त्यामुळे तो तसंच तसा राहील, हा 4 इंटू आता 2 काय, हा एक्सपोनंट आहे तो पुढे येईल इंटू 2x रेज टू 2 मायनस 1. अशा प्रकारे ही संख्या झाली डिवायडेड बाय 4x रेज टू x स्क्वेअर रेज टू ब्रॅकेट स्क्वेअर. अशा प्रकारे हे संख्येचं सोल्युशन तुम्हाला करता येईल. आता ते फक्त काय सॉल्व करायचं काम आहे, सॉल्व केलं तुम्हाला संख्या येईल, ते तुम्हाला करता येईल. आता याचं स्क्वेअर करायचं असेल तर ते तुम्ही करू शकतात. आपण फक्त पटकन एक स्टेपमध्ये सोडून घेऊ. 4x स्क्वेअर हा झाला इंटू 6
6x raised to 5, 6 minus 1 5 minus x raised to 6 into 8x raised to 2 minus 1 1 म्हणजे काही लिहायची गरज नाही, डिवायडेड बाय याचा स्क्वेअर केला तर काय होईल, 4चा स्क्वेअर 4 चौक 16 आणि दोघांची बेरीज होईल एक्स रेस टू, कारण घातांकांचा गुणाकार असेल तर त्यांची बेरीज होते सोडवताना, झाला 16 रेस टू 4. अशा प्रकारे संख्या आली. याला अजून तुम्ही सिम्प्लिफाय करू शकतात आणि प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. अजून सिम्प्लिफाय केलेलं आहे. हे 24 केला, हा या दोघांचं 6 चौक 24, हा 2 मायनस या दोघांचं घातांकांचं काय होईल बेरीज इथे केलेली, म्हणजे दोघांची बेरीज ही 7 आली. मग एक्स रेस टू 6 आणि हे दोघांचं घातांकांचं हा 6 अधिक 1 7 झाला, हे डिवायडेड बाय 16. अजून त्याला सिम्प्लिफाय केलेलं आहे. दोघांची वजाबाकी 24मधनं 8 गेले 16 एक्स, कारण दोघांचे घातांक सारखे असल्यामुळे वजाबाकी होते. अशा प्रकारे सिम्प्लिफाय हा दुसरा प्रॉब्लेम दिलेला आहे, तो आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारे हे आपल्याला डिफरन्शिएशन आपण काही रूल्स पाहिले. आता डिफरन्शिएशन जे आहे पुढे काही एक स्पेसिफिक ज्या काही क्वांटिटीज असतात ते फंक्शन ऑफ फंक्शन जर असेल, म्हणजे कॉम्पोजिट फंक्शन, त्याच्यामध्ये 2 फंक्शन, एका फंक्शनचं फंक्शन ऑफ फंक्शन जर दिलेलं असेल तर त्यावेळेला डेरिव्हेटिव्ह कसा सोडवायचा, तर बघा डिफरन्शिएशन ऑफ कॉम्पोजिट फंक्शन दिलेलं असेल. म्हणजे कॉम्पोजिट फंक्शन कसं असतं, कॉम्पोजिट फंक्शन जे आहे जनरली फंक्शन ऑफ अनदर फंक्शन असते. म्हणजे y इज अ फंक्शन ऑफ s, y इज अ फंक्शन ऑफ s आणि s इज अ फंक्शन ऑफ x. इथे s इज अ फंक्शन ऑफ जर x असेल देन y इज कॉल्ड ॲज या yला त्यावेळेला काय म्हणतो आपण, कॉम्पोजिट फंक्शन असं आपण म्हणतो. कॉम्पोजिट फंक्शन और फंक्शन ऑफ फंक्शन म्हणतो. आणि डिफरन्शिएशन ऑफ कॉम्पोजिट फंक्शन इज कॅरिड 2 स्टेपमध्ये त्याचं काय करावं लागतं, किंवा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो. इथे दिलेलं y इज इक्वल टू एफ ऑफ एस, फंक्शन ऑफ एस असेल तर एस इज इक्वल टू काय इथे फाय इंटू एक्स, म्हणजे y इज इक्वल टू काय आहे, इट इज इक्वल टू फंक्शन ऑफ दिस फाय इंटू एक्स. याचा जर डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर तो कसा काढता, dy बाय डी एक्स इज इक्वल टू dy बाय डी एस विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि त्या एसचा ds बाय डी एक्स. हा चेन रूल आहे, लक्षात घ्या. दिस इज कॉल्ड चेन रूल. dy बाय डी एक्स असेल तर dy बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू एस आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एस विथ रिस्पेक्ट टू एक्स. अशा प्रकारे फंक्शन ऑफ फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केला जातो. कसा, तर आपण बघूया. याच्यामध्ये खाली प्रॉब्लेम आपल्याला दिला की तो लवकर लक्षात येतो. y इज द फंक्शन ऑफ फंक्शन, देन द डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ y विथ रिस्पेक्ट टू एस अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ एस विथ रिस्पेक्ट टू एस. दोघींच्या मग dy बाय डी एस ना ds बाय डी एक्स, dy बाय डी एक्स आणि ds बाय डी एक्स. अशा प्रकारे आपण काढू शकतो. बघा इथं फंक्शन दिलेले 2, y इज इक्वल टू एक्स क्यूब रेस टू 4, हा फंक्शन ऑफ फंक्शन आहे. मग याच्यामध्ये फाइंड dy बाय डी एक्स करताना काय करायचं, तर याच्यामध्ये आपल्याला रूल वापरायचा आहे. वी कॅन नॉट अप्लाय द रूल ऑफ एक्सपोनंट. इथे एक्सपोनंटचा रूल वापरता येत नाही, कारण एक्सपोनंटचा रूल वापरला तर 4 बाहेर निघेल, तो रूल इथं वापरता येत नाही. तर आपल्याला त्यावेळेला मग ह्या संख्यांचं काय कन्सिडर करावं लागतं. हा एक्स क्यूबला आपण काय मानायचं, एक्स क्यूबला यस कन्सिडर केलं. एक्स क्यूब जो आहे, कन्सिडर दिस एक्स क्यूब आज ए यस, आणि देन मग ते याला यस मानलं तरी हे काय होईल, बदलेल. वाय इज इक्वल टू काय येईल, यस रेस टू 4. यस म्हणजेच काय, एक्स क्यूब. मग आपण काय करायचं, पहिल्यांदा या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह लिहिणार डी एस बाय डी एक्स, म्हणजेच आपण लिहिला यसचा डी एस बाय 2 फंक्शन झाले. आता हे एक फंक्शन आणि हे 2 फंक्शन, यांचं डेरिव्हेटिव्ह सेपरेटली आपण कॅरी आउट करणार. कसा, डी एस बाय डी एक्स. पहिलं काय, डी एस बाय डी एक्स. मग आपण तो काढला डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस एक्स क्यूब याचा विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. तो नेहमीच्या रूलप्रमाणे 3x 3 मायनस 1 तो आला 3x स्क्वेअर, नेहमीच्या रूलप्रमाणे. मग आता या संख्येचा डेरिव्हेटिव्ह काढणार dy बाय डी एस. हे ds बाय डी एक्स झालं, हे dy बाय डी एस, हे dy बाय डी एस. त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा नेहमीप्रमाणे. मग 4 तो आला 4s क्यूब. आता आपल्याला माहिती आहे मग कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा लिहितो आपण, dy बाय डी एक्स इज इक्वल टू dy बाय डी एस
इंटू ds बाय dx, dy बाय ds इंटू ds बाय dx हे लिहिलं. हे दोघे dy बाय ds काय, dy बाय ds आपला काय आलेला 4s³ मग आपण लिहिला 4x³ इंटू ds बाय dx किती आलं आहे 3x² मग तो लिहिला इंटू 3x², 4 3 12. या गुणकांचा जर गुणाकार केला काय झालं 12, 4 3 12 s³ x² 12 s³ x² झालं. आता आपल्याला याच्यामध्ये s पण आपण काय मानलं होतं या संख्येमध्ये s = x³, s = काय मानलं होतं x³ म्हणून s ची किंमत इथं काय करावं लागेल ही x³ टाकावी लागेल. मग आपण टाकली किंमत, काय टाकली किंमत dy बाय dx 12, s ची किंमत काय आहे s³ आणि हा ब्रॅकेट स्क्वेअर 3 हा जसंच तसा लिहिला इंटू दुसरी संख्या x² आणि हे सॉल्व केलं तर याच्याप्रमाणे 3 त्रिक 9 x³ 3 9 आणि 2 11 अशा प्रकारे सेपरेटली सॉल्व केलेलं आहे. म्हणजे संख्या आधी मानायची, x³ ला s मानायचं आणि नंतर त्याला सॉल्व करताना दोघी सेपरेटली सॉल्व करायचे. समजलं नसेल तर आपण प्रॉब्लेम बाजूला लिहून सोडू. हे शेवटचा प्रॉब्लेम घेऊया लेक्चरचा, म्हणजे आपल्याला अंडरस्टँडिंगसाठी तुम्हाला वेळ पण मिळेल प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा. प्रॉब्लेम काय आपल्याला दिलेला y = x³ e⁴ हा प्रॉब्लेम आहे. फाइंड dy बाय dx असं आपल्याला विचारलेलं आहे. हा नेहमीच्या फॉर्मॅटमध्ये आपण सोडवता येत नाही म्हणून याला आपण मग कंपोजिट फंक्शन ऑफ फंक्शनच्या रूलने आपण सोडवणार. मग त्यावेळेला काय होईल आपल्याला इथं आपण मानताना काय करायचं, मग हा x³ जो आहे x³ ला आपण काय समजलं s³ = x समजायचं. त्यामुळे काय होईल मग असं समजल्यामुळे देन वरचं फंक्शन जे आहे ते काय होईल x³ ची किंमत काय झाली तर s झाली म्हणून ते काय होईल s e⁴ म्हणजे y = काय झाला तर ते फंक्शन बदललं s⁴ झालं. हे फंक्शन काय झालं याला s समजला, याला आपण s समजलो म्हणजे s⁴ आणि मग दोघांचे सेपरेट त्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा. मग पहिलं याचं डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करताना कसा s आहे म्हणून ds बाय dx त्याला आपण म्हणतो ds बाय dx, कारण xचं फंक्शन काढायचं तर त्याच्यामुळे याचं डेरिव्हेटिव्ह काढतात. इट इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ विथ रिस्पेक्ट टू dx. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला. हे पहिलं फंक्शन आपण बघतोय. हा काय येतोय मग इट बिकम्स याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 3x3 - 1 हा डेरिव्हेटिव्ह आला. म्हणजेच काय झाला इट इज इक्वल टू 3x² हा त्याचा डेरिव्हेटिव्ह झाला 3x² झालं पहिलं फंक्शन. आता दुसरं हे फंक्शन आहे त्याचं y आहे म्हणून dy बाय ds हा फंक्शन s आहे म्हणून dy बाय ds इट इज इक्वल टू काय आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस x⁴ विथ रिस्पेक्ट टू ds. तो काय येईल मग नेहमीच्या फॉर्म्युल्याप्रमाणे याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 4x⁴ - 1 मी x कमी 4 - 1 होईल म्हणजे मी 3 झालं याचं सोल्युशन. हे दोन फंक्शन झालं. म्हणजेच आपल्याला dy बाय dx जो आहे इट इज इक्वल टू काय आहे इट इज इक्वल टू dy बाय ds इंटू ds बाय dx. आपण फॉर्म्युला वापरलेला आहे वरती, मी वरती जातो बघा dy बाय ds इंटू ds बाय dx. सेम फॉर्म्युल्यामध्ये dy बाय ds इंटू ds बाय dx आपण तोच फॉर्म्युला इथं मग लिहिणार dy बाय ds इंटू ds बाय dx. सॉरी dy बाय ds पाहिजे इट इज एस आणि हा x. ओके आता काय किमती टाकायची मग dy बाय ds जो आहे तो आपला किती आला आहे dy बाय ds हा आहे आपला त्याची किंमत आलेली आहे 4x³
आणि डी एस बाय डी एक्स गुणिले मल्टिप्लाय बाय इंटू डी एस बाय डी एक्स किती आला आहे, हा आलेला आहे 3x². 3x². अशा प्रकारे आपलं हे सोल्युशन झालं. पण आपण हा x³ इज इक्वल टू काय मानलेला आहे, यस मानलेलं आहे. बघा इथं पुन्हा ते सोल्युशन दिलेलं आपण. हा 4x³ झालं इंटू 3x² झालं. सॉरी हां, हे त्याचं सोल्युशन करून मग आपण एकत्र बघूया. यस इज इक्वल टू x³. ओके सॉरी, आपल्याला आता यांचं सोल्युशन करून घेऊ. 4 त्रिक 12, 4 त्रिक 12, 12 इंटू दोघांचा गुणाकार असल्यामुळे त्यांच्या घातांकांची बेरीज 3 2 5 12x⁵. 12x⁵. आपण काहीतरी घोटाळा करतोय. आपला इथं फंक्शन जो आहे हा यस फंक्शन आहे. सॉरी मी इथे लिहितोय बघा. हे फंक्शन जे आहे 4s⁻³ हा यस एक्स नाही, कारण हा यस आहे. तर मग हे फंक्शन पण चुकलं आपल्याला. पुन्हा नवीन किंमत टाकतो आपण इकडे. नवीन सॉल्व करूया. dy/ds म्हणजे 4s³. तेच म्हटलं घोटाळा काहीतरी होतो आपल्या. s³ इंटू ही फंक्शन 3x². हां, आता बरोबर झालं. हे सॉल्व करायचं असेल तर 4 त्रिक 12, 12s³ x². हे त्याचं हे इक्वेशन, हे उत्तर आपल्याला मिळालं. पण आपण काय मानलेलं आहे, यसला आपण मानलेलं आहे एस इज इक्वल टू x³ आहे. मग ती फक्त एसची किंमत तिथे टाकलेली आहे. म्हणजेच काय, dy/dx इज इक्वल टू एसची किंमत टाकायची. कारण एस इज इक्वल टू काय आहे, एक्स इज इक्वल टू x³ आपण मानलेलं आहे, आधीच मानलेलं आहे. हे बघा इथे मानलेलं आहे एस इज इक्वल टू x³. मग इथं किंमत टाकायची एसची फक्त. एसची किंमत काय, इट इज इक्वल टू 12. एसची किंमत काय, x³ आहे. x³ ही एस किंमत आहे. आणि हा क्यूब जो आहे, हा क्यूब जसाच्या तसा लिहिला इंटू x². हा झालं. अशा प्रकारे 12 जसं होईल. या दोघांच्या घातांकांची बेरीज काय होईल, 3 3 6 x⁻⁶ इंटू x². म्हणजेच काय होईल, हे दोघं x असल्यामुळे त्यांच्या दोघांच्या घातांकांची 6 आणि 2 3 त्रिक 9. सॉरी इथे 9 पाहिजे. 9 आणि 2 11. 12x⁻11. अशा प्रकारे हे एक्सपोनंट फंक्शन जर आलं तर आपल्याला सोल्युशन करता आलं पाहिजे. अशा प्रकारे आता हे फक्त मग पुन्हा अजून त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टेट करून हे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला इथं कन्व्हर्शन्स दिलेले आहेत. त्यानुसार इथे जे फंक्शन्स आहेत त्यांना मानायचं आहे. हे जे फंक्शन्स आहेत एस इक्वल टू येतात तेव्हा मल्टिप्लिकेशनचं होतं, हे डिव्हिजनचे फंक्शन आहे. यांना तुम्ही मानून त्याच फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपण काय करू शकतो. इथं बघा हे फंक्शन दिलेलं आहे x+q+c. याला यस मानलं तर हे काय झालं, 1√4 × यस. अशा प्रकारे झालं कन्व्हर्शन झालं. याला रूट काढला 1/4 झालं तर हे -1/4. मग आता पुन्हा काय ds/dx आपण करणार. ds/dx म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह आपण घेणार. हे दोन फंक्शन तयार झाले आपल्याला. y इज इक्वल टू s⁻² हे दोघांचं केलं. हे इथं 3x² आलं आणि dy/ds याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तो आपल्याला मिळाला 1/4. हे इथं जसंच तसं एसची व्हॅल्यू इथं व्हॅल्यू ॲड केली. फक्त इथं एसची जी होती एसची व्हॅल्यू x³ + c होती, ती व्हॅल्यू टाकली आणि सोल्युशन केलं सेम. अशा प्रकारे ही प्रॉब्लेम आहे. हे सॉल्व करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला शेवटचा पॉईंट आहे. आपण आता काही घेऊ नये. लॉगॅरिथम आपल्याला बऱ्याच गोष्टी आहेत त्या पुढच्या वेळेला आपण बघू. डिफरन्शिएशन ऑफ एक्सपोनेन्शियल फंक्शन आपण पुढच्या वेळेला बघू. लेक्चर बघत राहा. अटेंडन्स सबस्क्राईब करा. अटेंडन्समध्ये तुमचं नाव टाका म्हणजे अटेंडन्स लावता येईल. थँक्यू व्हेरी मच.